गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरु कृपेचे तारू विश्वाला आधारू भवसागर पैल पारू पूत करीसी श्री गुरुराया। परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतून निघालेले हे अमृताहूनही गोड असे उपदेशात्मक बोल त्यांच्याच प्रेरणेने आणि आशीर्वादाने ध्वनिमुद्रित करण्याचा हा प्रयत्न आहे। तो त्यांच्या चरणी श्रद्धापूर्वक सहर्ष समर्पण करीत आहे। सर्वप्रथम सद्गुरूंचा सहवास। प्रत्येक व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजत असते, परंतु प्रत्यक्षात तसे नसते। आपली पात्रता काय आहे हे तपासून घेण्यासाठी साधू पुरुषांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहण्याची आवश्यकता असते। त्यांच्या चरणांजवळ येण्याने आपण कोठे आहोत, आपली पात्रता काय आहे हे फक्त सत्पुरुषच निर्भीड व स्पष्ट शब्दामुळे समजते। हे ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांची शक्य तेवढी सेवा करावी, त्यामुळे स्वतःमधील अहंकार कमी होतो। या संगतीमुळे तुम्हाला नवजीवन प्राप्त होऊ शकते। स्वतःबद्दल केलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते, आपले दोष लक्षात येतात। आपण आपल्यात असलेले दोष बाहेर काढू शकतो। बाहेरून नवीन प्रवेश करणारे दोष परस्पर बाहेर हटवले जातात। लोखंडावर गंज चढला तर घासलेट लावून पुसावे लागते, तेव्हाच गंज निघतो। लोखंडावरील गंज तसाच पुसण्याचा प्रयत्न केला तर गंज निघत नाही, उलट लोखंडावर पसरतो, लोखंडही साफ होत नाही। हे लक्षात घेऊन सद्गुरूंकडे जावे व आपले गंजलेले लोखंड साफ करून घ्यावे। सद्गुरूंच्या परिस्पर्शाने आपल्या जन्माचे सोने होण्यासाठी आपण किमान लोखंड तरी असावे लागते। सामान्य लोकांना सत्पुरुषांच्या दर्शनाला का जावे हे कळत नाही। ते आपल्या संसारातील अडचणी सद्गुरूंच्या समोर मांडतात। तुम्ही फक्त रोज देवाचे दर्शन घ्या, काही महिने सेवा करा व देवासाठी म्हणून काहीतरी करा। देवदर्शन, नामस्मरण, जप, जाप्य, श्रवण यातील काही तरी न चुकता कर्तव्य करीत राहा। ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे। यामुळे परिस्थिती सुधारेल। वास्तविक पाहता जे पाहिजे ते सद्गुरू देऊ शकतात, इतका त्यांचा अधिकार मोठा असतो। मात्र माणसाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। सद्गुरूंचे आशीर्वादच काम करतात। फक्त माणसाने आशीर्वाद कसे मिळवता येतील हे पाहावे। पाण्यात धुता धुता रोज कपड्यातील थोडा थोडा मळ निघून जातो। काही वर्षानंतर कपडा स्वच्छ निघतो। पाणी किती वापरले याचा विचार करू नये। तसेच आपल्या मनपटलावर नाना तऱ्हेच्या दोषांचे ढीग जमलेले असतात, ते आपोआप निघणार नाहीत। त्यासाठी योग्य गुरु व त्यांचे मार्गदर्शन मिळेपर्यंत वाट पाहावी। कितीही ग्रंथ वाचले तरी वाचनाने योग्य ज्ञान प्राप्त होत नाही। स्वतःहून स्वतःला यातून मार्ग काढता येत नाही। यासाठी योग्य सद्गुरूंचे मार्गदर्शन व सहवास उपयोगी पडतो। हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत।